नमस्कार मंडळी. 60व्या वर्षी या सवयी सोडा, नाहीतर दररोज तुम्ही कमकुवत व्हाल. 60व्या वर्षानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते, हाडे कमकुवत होतात, झोप कमी होते आणि पचन पूर्वीसारखे चांगले राहत नाही. पण सत्य आहे की अशक्तपणा हे वृद्धत्वाचे लक्षण नाही, तर वाईट सवयींचे परिणाम आहे. जर तुम्हाला 60व्या वर्षी हे तरुणासारखे चपळ राहायचे असेल तर आजच काही सवयी सोडणे महत्त्वाचे आहे, कारण या सवयी तुमच्या शरीराची शक्ती दररोज कमी करत असते. तर 60व्या वर्षी किंवा त्यातून काही अधिक वयात सोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 10 सवयींचा शोध घेऊया. चला तर व्हिडिओ आपण पूर्ण बघूया, अन्यथा तुम्ही दररोज कमकुवत व्हा. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तर तो अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सवय क्रमांक 1, सकाळी उशिरा उठणे. वयाच्या 60व्या वर्षी सर्वात मोठी चूक म्हणजे उशिरा झोपणे. बरेच लोक असा विचार करतात की त्यांच्याकडे आता काम नसल्याने त्यांनी उशिरा विश्रांती घ्यावी. पण सत्य हे आहे की उशिरा उठल्याने शरीराचे घड्याळ बिघडते. सूर्याच्या पहिल्या किरणांनी उठल्याने शरीराला व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते, रक्ताभिसरण होते, सुधारते आणि मेंदूमध्ये सेरोटोनिन सारखे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. जर तुम्ही सकाळी 8 किंवा 9 वाजता उठलात तर तुमचे स्नायू आळशी होतात आणि तुमच्या हृदयावर दबाव होतो. म्हणून सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान उठण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा. सवय क्रमांक 2 म्हणजे गतिहीन बसणे. वृद्धांमध्ये आणखीन एक मोठी चूक म्हणजे जास्त वेळ बसणे. शरीराची यंत्रणा जितकी जास्त वेळ निष्क्रिय असेल तितक्या लवकर ती गांजते. टीव्हीसमोर बसणे किंवा दिवसभर अंथरुणावर पडून राहणे रक्ताभिसरण मंदावते. यामुळे पायामध्ये सूज, वेदना आणि अशक्तपणा जाणवतो किंवा वाढतो. दर 30 मिनिटांनी उठून 2 ते 3 मिनिटे चालावे. सकाळी आणि संध्याकाळी हलके चालावे. योगा, प्राणायाम किंवा स्ट्रेचिंग करावे. लक्षात ठेवा, चालणे हे खरे औषध आहे. जितके जास्त चालाल तितके तुम्ही निरोगी राहाल. सवय क्रमांक 3 म्हणजेच खूप कमी खाणे किंवा वारंवार उपाशी राहणे. मित्रांनो, बरेच वृद्ध लोक असे मानतात की जर त्यांनी कमी खाल्ले तर ते आजारी पडणार नाही, परंतु प्रत्यक्षात त्यामुळे अशक्तपणा आणखीन वाढतो. 60व्या वर्षानंतर शरीराला जास्तच प्रथिने, कॅल्शियम आणि लोहाची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी खाल्ले किंवा फक्त भाकरी आणि भाज्यांवर जगलात तर तुम्ही स्नायू वितळून लागतील, अशक्तपणा होतील आणि ऊर्जेची पातळी कमी होईल. म्हणून तुमच्या आहारात दूध किंवा दही, डाळी आणि मूग, हिरव्या भाज्या आणि फळे समाविष्ट करा. अन्न हलके ठेवा, परंतु पौष्टिक आणि नियमित ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सवय क्रमांक 4 म्हणजे वारंवार चहा किंवा कॉफी पिणे. 60 वर्षानंतर चहा किंवा कॉफीचे जास्तीच व्यसन सामान्य किंवा सर्वात बरेच लोक दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पितात किंवा त्यांना वाटते की त्यामुळे ऊर्जा मिळते. तथापि कॅफीन तुमच्या शरीरातून कॅल्शियम काढून टाकते आणि झोपेमध्ये व्यत्यय आणते आणि पोटात गॅस निर्माण करते. म्हणून दिवसातून 1 किंवा 2दा जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नका. त्याऐवजी कोमट पाणी, लिंबू आणि किंवा हर्बल टीची सवय लावा. सवय क्रमांक 5 म्हणजे दुपारी लांब झोप घेणे. मित्रांनो, थोडी विश्रांती आवश्यक आहे, परंतु दुपारी लांब झोप शरीराची लय बिघडते. 60 वर्षानंतर चयापचय मंदावते आणि दिवसा जास्त झोपेमुळे रात्री झोप कमी होऊ शकते. दुपारी 20 ते 30 मिनिटांची झोप घ्या. संध्याकाळी हलकीशी चालत जा आणि लवकर झोपा. चांगली झोप हीच उत्तम उपचार पद्धती आहे. ती स्मरणशक्ती, पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. सवय क्रमांक 6 टीव्ही किंवा मोबाईल फोन पाहणे.
मित्रांनो, आजकाल सर्व वयोगटातील लोक स्क्रीनमध्ये डुबलेले असतात आणि वृद्ध लोकही त्याला अपवाद नाहीत. टीव्ही, मोबाईल फोन, यूट्यूब पाहिल्याने दृष्टी कमी होते, मेंदीवर ताण येतो आणि झोपेचा क्षय होतो. 60 वर्षांनंतर स्क्रीन टाईम 2 तासांपेक्षा जास्त नसावा. त्याऐवजी धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तके वाचण्यास, कुटुंबाशी किंवा मुलांशी गप्पा मारण्यात किंवा जुन्या छंदामध्ये रमण्यात वेळ घालावा. सवय क्रमांक 7. रात्री जड जेवण खाणे. मित्रांनो, बरेच वृद्ध लोक रात्री पूर्ण लेट अन्न खातात आणि नंतर थेट झोपी जातात. हे सर्वात धोकादायक सवयींपैकी एक आहे. रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते, त्यामुळे जड जेवणामुळे गॅस, आम्लता, रक्तातील साखरेचे चढ उतार आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. रात्री 7 वाजेपर्यंत हलके, सहज पचणारे जेवण खा, जसे की दलिया, मूग खिचडी किंवा सूप. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात किंवा तुम्हाला तो कसा वाटत आहात किंवा तुम्हाला आम्हाला किंवा कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सवय क्रमांक 8. दारू किंवा तंबाखूचे व्यसन. बरेच लोक असे मानतात की थोडेसे दारू किंवा सिगारेटचा धूर ठीक आहे, परंतु 60 नंतर शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. म्हणून दारू, सिगारेट किंवा तंबाखूचा एक थेंब देखील विषासारखे काम करतो. ते यकृत कमकुवत करते, रक्तदाब वाढवते आणि झोपेची गुणवत्ता कमी करते. जर तुम्हाला खरोखर दीर्घ आयुष्य हवे असेल तर त्यापैकी तुम्ही ताबडतोब दूर राहा. सवय क्रमांक 9. औषधांकडे दुर्लक्ष करणे. हे खूप सामान्य आहे. बरेच वृद्ध लोक वेळेवर औषध घेत नाहीत किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ती घेणे थांबवत. हे अत्यंत धोकादायक आहे, कारण रक्तदाब किंवा साखरेची औषधे अचानक बंद केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ लागतो. व्हिटॅमिनची कमतरता शरीराला अंतर्गत कमकुवत करते. म्हणूनच तुमच्या डॉक्टरांच्या निर्देशनानुसार आणि दिलेल्या वेळेवर सर्व औषधे घ्या. दुसऱ्याच्या सल्ल्यानुसार तुमची औषधे बदलण्याची चूक कधीही करू नका. सवय क्रमांक 10. दिवसभर कमी पाणी पिणे. मित्रांनो, 60 नंतर तहान कमी होते, पण शरीराला पूर्वी इतकेच पाणी हवे असते. जसं तुम्ही दिवसातून फक्त 3 ते 4 ग्लास पाणी प्याले तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, रक्त घट्ट होते आणि बद्धकोष्ठता वाढते. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी सर्वोत्तम आहे, त्यामुळे पचन सुधारते आणि सांधेदुखी कमी होते. सवय क्रमांक 11. मानसिक ताणतणाव दूर ठेवा. बरेच वडील जुनी भांडणे किंवा अपवाद किंवा दुःख मनात दाबून ठेवतात, पण मानसिक ताण शरीराला कोणत्याही आजारा इतकेच कमकुवत करतो. ताणतणावामुळे झोपेचा त्रास होतो, रक्तदाब वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणून जुन्या गोष्टी विसरून जायला शिका. प्रार्थना करा, ध्यान करा किंवा मन शांत ठेवा. आनंदी राहणे हेच सर्वोत्तम औषध आहे. सवय क्रमांक 12. पायांची काळजी दुर्लक्षित करणे. मित्रांनो, बहुतेक वडील त्यांच्या पायाकडे लक्ष देत नाहीत, तर कमकुवतपणा पायांपासून दूर होतो. दररोज पाय धुवा आणि त्यांना तेलाने मालिश करा. कोमट पाण्यात मीठ 10 मिनिटे भिजवा आणि आरामदायी बूट घाला. मजबूत पाय हे मजबूत शरीरासारखेच असतात. डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट्स घेणे. आजकाल वृद्ध लोक स्वतःहून कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन किंवा एनर्जी ड्रिंक्स घेऊ लागतात, पण चुकीच्या सप्लिमेंट्समुळे यकृताचे नुकसान, हाडांचे असंतुलित किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतेही सप्लिमेंट्स घ्या. सवय क्रमांक सूर्यप्रकाश टाळणे. 60 वर्षांनंतर बहुतेक लोक सूर्यप्रकाशापासून दूर राहतात, तर ते व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कमकुवत हाडे, स्नायू किंवा थकवा येतो. दररोज 15 ते 20 मिनिटे सौम्य सूर्यप्रकाश घ्या.
सवय क्रमांक 15, एकटे राहणे आणि सामाजिक अंतर. मित्रांशी आणि लोकांशी संपर्क साधणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. एकटे राहिल्याने नैराश्य किंवा स्मृतिभ्रंश वाढतो. मित्रांना भेटा, शेजाऱ्यांशी बोला, सामाजिक कार्यात किंवा मंदिरात वेळ घाला. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जर हसरा चेहरा सर्वात जास्त काळ जगतो. म्हातारपण हा आजार नाही, तर आयुष्यातला दुसरा संधी आहे, जिथे तुम्ही तुमच्या अनुभवांनी नवीन सुरुवात करू शकता. किंवा त्यासाठी आजच या 15 सवयी सोडणे महत्त्वाचे आहे. लवकर उठा, चाला, घाम गाळा आणि हलका पौष्टिक आहार घ्या. ताणतणाव सोडून द्या आणि हसत खेळत राहा. शरीरासोबत सवय वाढणे, पण तुमच्या सवयीसोबत कमजोरी वाढते. जर तुम्हाला तुमचे शरीर 30व्या वर्षीसारखे चपट राहावे वाटत असेल, तर 60व्या वर्षी ह्या सवयी सोडून द्या आणि चांगल्या सवयी अंगीकारा. जर हा तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या पालकांसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आजपासून माझ्या वाईट सवयी सोडत आहे हे लिहा. धन्यवाद.